नमस्कार. मोफत रेशनमधून या लोकांचे नाव वगळले जाणार आहे. रेशन कार्डधारकांना याचा मोठा धक्का आहे. भारत सरकारने गरजू आणि गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी विविध योजनेअंतर्गत मोफत रेशन वितरण योजना सुरू केलेली आहे. देशातील कोट्यावधी लोकांना सरकार मोफत रेशन देते. या सरकारी योजनेमुळे लोकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र या बदलाच्या अंतर्गत काही लोकांची नावे मोफत रेशन योजनेतून काढून टाकण्यात आलेली आहेत. भारत सरकारने विविध योजनांतर्गत मोफत रेशन वितरण योजना सुरू केलेली आहे, जी गरजू आणि गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी आहे. ही योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या अंतर्गत सुरू झाली, जी कोविड-19 महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेली होती आणि नंतर तिचा विस्तार करण्यात आलेला. देशातील कोट्यावधी लोकांना सरकार मोफत रेशन देते. या सरकारी योजनेमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. पण अचानक केंद्रीय सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे अनेक लोकांची नावे मोफत रेशन योजनेतून काढून टाकली जातील. या लोकांचे रेशन कार्ड रद्द होईल. खरं तर अन्न सुरक्षा मंत्रालयाने रेशन कार्डधारकांसाठी नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत. या बदलांमुळे काही लोकांना मोफत रेशन योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. 2025 मध्ये अन्न सुरक्षा मंत्रालय रेशन कार्डधारकांसाठीच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक नावे या यादीतून हटवली जातील. मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असेल. हे लक्षात घ्या की राज्यामध्ये रेशन कार्ड जारी करण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. मात्र केंद्र सरकारने काही नियम तयार केलेले आहेत आणि सर्व राज्यांनी रेशन कार्डधारकांना त्याचे पालन करण्यास भाग पाडले आहे. या नियमाच्या अंतर्गतच नवीन बदल करण्यात येत आहेत. या बदलांमध्ये काही रेशन कार्डधारकांना यादीतून वगळले जात आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या रेशन कार्डधारकांकडे 4 चाकी वाहने आहेत, त्यांची नावे आता रेशन कार्डवरून काढली जातील. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांची नावे हटवली जातील. यासोबतच अशा लोकांना मोफत अन्न मिळण्याचे स्वप्नही संपेल. ज्या लोकांची नावे राशन कार्डवर आहेत पण त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. रेशन कार्डधारकांना आधार आणि ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ज्या रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांची नावेही येणाऱ्या यादीतून हटवली जातील. तरीही तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कोणकोणती नावे यादीत आहेत ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.